ची बातमी आपण बघूयात। पुण्यानंतर नागपुरात देखील तरुणाचं भर रस्त्यात अश्लील हावभाव पाहायला मिळालेले आहेत। तरुणीकडे पाहून या तरुणानं भर रस्त्यातच अश्लील हावभाव केलेले आहेत। सेंट्रल जेल आणि निरी या परिसरातली ही धक्कादायक घटना आपण बघतोय। पुण्यानंतर नागपुरात देखील तरुणानं भर रस्त्यात अश्लील हावभाव केलेले आहेत। तरुणीकडे पाहून तरुणानं भर रस्त्यात अश्लील हावभाव केलेत। सेंट्रल जेल आणि निरी या परिसरामधील ही धक्कादायक घटना आहे। नागपूर पोलिसांकडून सध्या आरोपीचा शोध सुरू झालेला आहे। गजानन उमाटे माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। गजानन, नक्कीच नागपूर शहरातील बजाजनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडलेली आहे। सेंट्रल जेल आणि निरी परिसरातला जो रोड आहे तिथे रात्री 9 वाजता एक तरुण त्या ठिकाणी अश्लील हावभाव करत होता आणि त्या परिसरात ज्या मुली बसलेल्या होत्या त्यांनी ते व्हिडिओ जे आहे ते शूट केले। आता ज्या मुलींनी व्हिडिओ शूट केले त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न बजाजनगर पोलिसांकडून सुरू आहे। त्यासोबतच या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुद्धा बजाजनगर पोलिसांकडून सुरू आहे आणि जो आरोपी आहे त्याचा शोध घेण्यासाठी सुद्धा बजाजनगर पोलीस जे आहे ते या ठिकाणी निघतात। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। बजाजनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्येच काल रात्री 9च्या सुमारास एक तरुण मुलींकडे पाहून एकीकडे तो फोनवर बोलत होता, दुसरीकडे अश्लील हावभाव करत होता। ते चित्रीकरण त्या मुलींनी केलं आणि त्यानंतर जे आहे ते तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे। ज्या मुलींनी तो व्हिडिओ शूट केला त्या मुलींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न जो आहे तो बजाजनगर पोलिसांकडून केला जातोय आणि त्यानंतर गुन्हा दाखल होऊन आरोपीलाही दुसरीकडे शोध घेतला जात आहे। जो व्हिडिओ मध्ये आरोपी दिसतोय त्याचा शोध घेण्याची प्रक्रिया जी आहे त्या ठिकाणी सुरू आहे। पुण्यानंतर नागपुरातही मुलींकडे पाहून अश्लील हावभाव करण्याचा जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्यानंतर आता पोलीस ॲक्शन मोडवर आलेले आहे आणि थोड्याच वेळात या ठिकाणी नागपुरातील बजाजनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला जाणार आहे। आरोपीचाही शोध सुरू आहे। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी गजानन। तर पुण्यामध्ये 2 दिवसांपूर्वी तरुणानं अश्लील कृत्य केलेलं होतं भर रस्त्यात आणि त्यानंतर नागपूरमध्ये देखील अशाच पद्धतीची घटना घडलेली आहे। तरुणानं भर रस्त्यामध्ये अश्लील कृत्य केलेलं आहे नागपूरमध्ये आणि त्यानंतर ज्या तरुणीसमोर त्यानं हे कृत्य केलंय त्या तरुणीचा देखील आता शोध पोलीस घेत आहेत।